अगदी काही वेळामध्ये मंत्रालयामधल्या कॅन्टीनची एफडीए कडून पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे। यावेळेला मुंबई उच्च न्यायालयामधील वकीलही एफडीएच्या पथकाच्या सोबत होते। काल झालेल्या तपासणीमध्ये कॅन्टीनमध्ये एकही कीटक न आढळल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं या सगळ्या कारवाईच्या संदर्भात आश्चर्य देखील व्यक्त केलं होतं। तसंच वकिलांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा तपासणी करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत। सचिन गाड आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत। सचिन, अगदी काही वेळामध्ये या कॅन्टीनची एफडीए पुन्हा एकदा तपासणी करेल, कोण कोण असणार आहे या पथकामध्ये आणि उच्च न्यायालय देखील नेमकं काय म्हणाले? यामिनी सध्या आपण उपहारगृहात आहोत, ज्या उपहारगृहाची काल एफडीए कडून तपासणी करण्यात आली होती। आपण जर बघितलं सध्या जेवणाची वेळ सुरू झालेली आहे, प्रचंड अशी गर्दी सध्या या कॅन्टीनमध्ये दिसून येते। आता काही वेळातच एफडीएचं पथक इथे दाखल होईल। विशेष म्हणजे यावेळेला त्यांच्यासोबत एक वकिलांचं देखील आहे आणि एफडीए कारवाई किती खरी किती खोटी हे देखील आता स्पष्ट होणार आहे। खरं तर आपण बघतोय की सध्या एफडीएने कारवाईचा धडाका लावलेला आहे। अनेक ठिकाणी एफडीएच्या कारवाया सुरू आहेत, मात्र या कारवाया केवळ खासगी आस्थापनांवर होत आहेत असा प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारी आस्थापनांच्या देखील तपासणीचे आदेश दिले होते आणि त्याच आदेशानुसार काल एफडीएच्या पथकाने मंत्रालयातील या कॅन्टीनची तपासणी केली आणि या तपासणीचा अहवाल कोर्टात सादर करण्यात आला आणि त्यावेळेला एफडीएकडून सांगण्यात आलं की एकही कीटक यावेळेला या तपासणीमध्ये कॅन्टीनमध्ये सापडला नाही। यावरती मुंबई उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलं। जर पंचतारांकित हॉटेलमध्ये कीटक सापडतात तर मग मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये कसे नाही असा प्रश्न उपस्थित करत पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाने कॅन्टीनच्या तपासणीचे आदेश हे दिलेले आहेत। विशेष म्हणजे आज जेव्हा ही तपासणी होणार आहे तेव्हा वकिलांचं एक पथक देखील यावेळेला एफडीएच्या पथकासोबत असेल आणि एफडीए नेमकं खरं बोलतंय का याचा लेखाजोखा या कॅन्टीनमध्ये या अहवालात खरं तर समोर येऊ शकतो। जर काही कीटक किंवा माशा या अहवालात सापडल्या तर मात्र आपण बघतोय की एफडीएच्या अडचणी या वाढू शकतात। आपण काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करूया। सर, तुम्ही या कॅन्टीनमध्ये जेवताय, काय एकंदर दर्जाबद्दल तुम्ही काय सांगाल? दर्जा आत्ता हे आहे, डेव्हलप झालं आहे, चांगलं आलं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय की एफडीएची कारवाई सुरू आहे, त्यानंतर हा दर्जा सुधारला आहे की आधीपासूनच हा दर्जा चांगला होता? नाही, जे हे आहे मंत्रालयाचं हेडक्वार्टर असल्यामुळे इथे बेसिकली आहेत चांगली क्वालिटी स्वच्छता आहे। लोकांच्या काही प्रतिक्रिया ऐकल्या। केवळ मंत्रालयाचा स्टाफ नाही तर सामान्य लोक देखील जे मंत्रालयात ते या कॅन्टीनमध्ये जेवत असतात। आता काही वेळातच एफडीएचं पथक तपासणी करेल। यावेळेला वकील देखील सोबत असतील। जर काही चुकीच्या गोष्टी जर सापडल्या, काही कीटक माशा सापडल्या तर मात्र एफडीएच्या अडचणी वाढू शकतात। जामिनी अगदी सचिन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। मंत्रालयामधल्या या कॅन्टीनची एफडीए कडून आता थोड्याच वेळात पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे। हायकोर्टानं या सगळ्या तपासणीच्या विषयी काहीशी आश्चर्य देखील त्याने व्यक्त केलेलं होतं। काल एफडीएच्या पथकासोबत या ठिकाणी पाहणी करण्यात आलेली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।